ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। गोष्पदीकृतवाराशिं मशकीकृतराक्षसं रामायण महामाला रत्नं वन्दे नीलात्मजम्। अञ्जनानन्दनं वीरं जानकी शोकनाशनं कपीशमक्षहन्तारं वन्दे लङ्काभयङ्करम्। उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्। आजच्या या हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण हनुमंतांच्या चरित्राचं चिंतन करणार आहोत आणि त्यासाठी आधार म्हणून गोस्वामी तुलसीदासांनी जी हनुमान चालिसेची रचना केली आहे त्या हनुमान चालिसेचा थोडा अभ्यास करा। आता हनुमान चालिसा म्हणजे आपल्याला माहिती आहे 40 श्लोक आहेत आणि प्रत्येक श्लोकाला 1 मिनिट जरी दिलं तरी 40 मिनिटं होतात आणि आपल्याकडे तास सव्वा तासाचा हा अवसर आहे। त्यामुळे सगळ्या श्लोकांचं चिंतन होणार नाही, परंतु त्या 40 श्लोकांमधील काही जे मुख्य भाग आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं चरित्र किंवा का त्यांचं वर्णन असं केलंय ते पाहून आपल्याला काय शिकायचंय हे पाहायचंय। हनुमंतांचं ज्या वेळेला वर्णन केलं जातं किंवा हनुमंतांचं चरित्र पाहिलं जातं त्यावेळेला मुख्यत्वाने त्यांच्या सापेक्षतेने येणारा एक जो गुण आहे तो हा आहे की हनुमंत हे चतुर आहे, विद्यावान गुणी अति चातुर काम काज करिवे को। ते विद्वान आहेत, विद्यावान आहेत, अत्यंत हुशार आहेत, बलवान आहेत, पराक्रमी आहेत, विवेकी आहेत, त्यांच्या ठिकाणी वैराग्य आहे, प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी एकनिष्ठ भक्ती आहे। नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीचे प्रकार सांगत असताना ते प्रकार सांगून झाल्यानंतर प्रत्येक प्रकारासाठी कोण आहेत, कोणाप्रमाणे याचं उदाहरण देताना हनुमंतांचं उदाहरण देतो। हे हनुमंतांच्या भक्तीचं महात्म्य। पण ते बलवान किती आहेत, विद्वान किती आहेत याचं एक उदाहरण पाहायचं झालं तर आता जो मंगलाचा श्लोक घेतला त्याचं चिंतन करून त्याचा अर्थ सांगून आपण मुख्य त्या हनुमान चालिसेच्या चिंतनाकडे प्रवृत्त होऊया। म्हणाले काय, उल्लंघ्य सिंधो सलिलम सलीलम हा श्लोक मला अत्यंत आवडतो। किंबहुना जे 3 मंगलाचे श्लोक घेतले, रामायणाचं ज्यावेळेला पारायण केलं जातं त्यावेळेला जे काही मंगलाचे श्लोक म्हटले जातात त्यामध्ये सर्व श्लोक येतात। काय म्हणाले, उल्लंघ्य सिंधो सलिलम सलीलम, सिंधो हो सलिलम, सलिल म्हणजे पाणी, सलीलम म्हणजे अत्यंत लीलया, उल्लंघ्य ओलांडून गेले, बल आलं त्यांचं किती, पाणी ओलांडून जाण्यासाठी, तो अख्खा समुद्र ओलांडून जाण्यासाठी त्यांना किती त्रास पडला, काही नाही, अत्यंत सहज लीलेने उल्लंघ्य काय केलं, जनकात्मजायाः यः शोकवह्नी, जनकात्मजा म्हणजे माता सीतेच्या अंतःकरणामध्ये जो शोकवह्नी होता, शोकाग्नी होता, आदाय तो घेऊन तेनैव लंकाम ददाह, तो शोकवह्नी घेतला आणि त्याच आगीने ती लंका जाळली जिच्यामुळे तिला शोक निर्माण झाला होता। आदाय तेनैव ददाह लंकाम, त्या हनुमंतांना माझा नमस्कार सोड, नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेय, मी त्या हनुमंतांना नमस्कार करतो। त्या हनुमंतांचं
वर्णन करत असताना, त्यांची स्तुती करत असताना गोस्वामी तुलसीदासांनी हनुमान चालिसेची रचना केली. पण त्या हनुमान चालिसेची रचना करत असताना त्याच्या आरंभी जे मंगल केलंय ना, त्यातला पहिला जो दोहा आहे तो रामचरित मानसातल्या अरण्यकांडाच्या मंगलातला आहे. अयोध्याकांडाच्या मंगलातला. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसू जो दाय कुशलचारी. आता मग विचार असा करावा लागतो की हनुमंतांना असं का वाटतं, गोस्वामी तुलसीदासांना असं का वाटलं की हनुमंतांचं जिथे मी वर्णन करतोय, जिथे मी त्यांची स्तुती करतोय, तिकडे तोच श्लोक घ्यावा, तोच दोहा घ्यावा. आता विरोधाभास पहा. त्यातलं साधर्म्य मी नंतर सांगितलं, पण विरोधाभास पहा. श्लोक कोणाचा आहे? बरनौ रघुबर बिमल जसू. रघुबर बिमल जसू. रघुबर म्हणजे रघुवरांचं, प्रभू रामचंद्रांचं विमल यश. बरनौ मी वर्णन करतो. मी रघुवीरांचं, प्रभू रामचंद्रांचं निर्मल यश इथे वर्णन करतोय. आणि स्तुती कोणाची आहे? हनुमंतांची. ठीक आहे, रामायणामध्ये तो मंगलासाठी आला, उत्तम आहे. त्यामध्ये आधी काय म्हटलं? श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. गुरूंची स्तुती केली. पुढे प्रभू रामचंद्रांचं वर्णन आलं की त्या प्रभू रामचंद्रांचं मी वर्णन करतो. बरनौ रघुवर विमल जसू जो दायक फलचारी, ज्याच्यामुळे चारही फलांची सिद्धी होते. धर्म अर्थ काम मोक्षांची सिद्धी होते. ठीक आहे, त्या रामायणामध्ये तो श्लोक उत्तम आहे, योग्य आहे, मान्य आहे, पटतं. पण हनुमान चालीस आहेत का? बरोबर आहे ना? हनुमंतांचं वर्णन काय? याचं उत्तर एक आहे, बरनौ रघुबर बिमल जसू. रघुवर विमल यश. रघुवीरांच्या विमल यशाचं मी वर्णन करतो. रघुवीरांच्या विमल यशाचं. आता रघुवीरांचं विमल यश संपूर्ण रामायणामध्ये कुठे येतं? ते हनुमंत आहे. प्रभू रामचंद्रांचं सगळं यश काय थोडं मी औद्धत्याने बोलतो, पटलं नाही तर सोडून द्या, पण मी पटेल याची खात्री देतो. प्रभू रामचंद्रांच्या संपूर्ण रामायणामध्ये मुख्य प्रसंग घ्या, प्रत्येक प्रसंगामध्ये कुठे ना कुठेतरी आक्षेप आहे. आक्षेपाचं समाधान आहे, पण कुठे ना कुठेतरी संदेह आहे, शंका आहे. त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न निर्माण होतो की ते असं का वागले. त्यामध्ये सीतामातेचा त्याग, सीतामातेच्या प्राप्तीसाठी प्रचंड प्रयत्न केले, पण नंतर सीतामातेचा त्याग केला, त्याच्यावरती आपल्या अंतःकरणात शंका आहे. म्हणजे विविध त्यांचे जे पराक्रम आहेत, किंबहुना वालीचा वध केला, पण वालीचा वध मग आडून लपून छपून का केला? मानस रामायणामध्ये त्याचा संपूर्ण समाधान विस्तार केलेला आहे. पण सर्व प्रभू रामचंद्रांचं जे जे काही यश म्हणून आपण म्हणतो, जे जे काही त्यांनी जिंकलं, प्राप्त केलं, त्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्याला असं वाटतं की नाही, हे असं कसं? हे सर्व ठिकाणी असेल, पण ज्या ज्या ठिकाणी हनुमंतांचा विषय येतो तिकडे एकही संदेह आणि संशय राहत नाही. त्यामुळे प्रभू रामचंद्रांचं विमल यश, प्रभू रामचंद्रांचं रामायणातील सगळं काही जे यश आहे त्याच्यामध्ये विमलता कुठे असेल तर ते हनुमंतांच्या ठिकाणी. म्हणून बरनौ रघुवर विमल यश. रघुवीरांचं अत्यंत विमल, मलरहित, ज्याच्या ठिकाणी कुठेही संदेह आणि शंकेला जागा राहत नाही, असं मूर्तिमंत यश कुठे आहे तर ते हनुमंत आहे. आणि म्हणून त्या हनुमंतांच्या पराक्रमाचं वर्णन ज्या कांडामध्ये आलं त्याचं नाव देखील सुंदरकांड आहे, कारण तेच केवळ सुंदर आहे. सुंदरे सुंदरी सीता सुंदरे किंवा सुंदर. ते संपूर्ण कांड त्या प्रभू हनुमंतांच्या चरित्रामुळे सुंदर झालं, असे हनुमंत आहे. ठीक आहे, पटलं. बरनौ रघुवर विमल जसू. हनुमंतांचं ते विमल, रघुवीरांचं विमल यश असणारे जे हनुमंत आहेत त्यांचं मी वर्णन करतो. जोदाय फलचारी, ते चतुर्विध फळ देणारा आहे. चतुर्विध फळ कोणती आपण नंतर पाहू.
म्हणून प्रश्न येतो पहिला, श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. गुरुवंदना आहे आणि गुरुवंदना करत असताना पुढे संदर्भ दिलाय तो हनुमंतांचा आहे. असं कसं? गोस्वामी तुलसीदासांचे विद्यागुरु तर भिन्न आहेत, स्वतंत्र आहेत. मग आता असं कसं? कोणाचं नाव घ्यायचं? हनुमंत म्हणतात, गोस्वामी तुलसीदास म्हणतात, आहे विद्यागुरु महत्वाचे आहे, ज्यांच्याकडनं मला सर्व विद्या प्राप्त झाली, सर्व विद्यांचं मी अध्ययन केलं, वेदांचं अध्ययन केलं, ती तर आहेतच. पण ते सर्व झाल्यानंतर देखील असे हनुमंत आहे की ज्यांच्यामुळे मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. त्याच्यासाठी कथा येते. हनुमंतांना प्रभू गुरु म्हटलंय. रामानंदी संप्रदायामध्ये किंवा जे रामचरित मानसाचा अभ्यास करतात, अध्ययन करतात, त्या सर्व संप्रदायांमध्ये स्वतः गोस्वामी तुलसीदासांनी हनुमंतांचं वर्णन हे गुरु म्हणून केलं. का असं? त्याच कारण, गोस्वामी तुलसीदासांनी तपश्चर्या केली, साधना केली, नित्य रामायणाचे पाठ सुरू केले, रामायण सांगायला लागले, कथा करायला लागले. पण प्रभू रामचंद्रांचं दर्शन काही होईल, खूप प्रयत्न केले. कसं रामचंद्रांचं दर्शन होईल, प्रभू रामचंद्र मला कसे भेटतील, हा एकच ध्यास त्यांच्या अंतःकरणात होता. आणि त्यावेळेला एका पिशाचाने त्यांना सांगितलं की राम कसे भेटतील ते मला माहिती नाही, पण ज्याच्यामुळे भेटतील तो कुठे सापडेल हे मी सांगू शकतो. गोस्वामी तुलसीदास म्हणाले की असे तर मग नाव सांग ना त्याचं. ते म्हणाले मी त्याचं नाव घेऊ शकत नाही. भूत पिसाच्या निकट नाही आवे, महावीर जप नाम सुनावे. मी त्याचं नाव घेऊ शकत नाही, कारण त्याच्या नावाने आम्ही दूर पडतो. म्हणाले मग ठीक आहे, मग सांग कसे भेटतील. म्हणाले की काही नाही, एक काम कर, रामकथेमध्ये सगळ्यात आधी येऊन जो बसतो आणि सगळ्यात शेवटी जो जातो, तो कसाही का असला असे ना, त्याचे पाय पकडायचे आणि सांगायचं रामाचं दर्शन होईल असं कर, असा वर दे, ओळख घडवून आण, त्याच्याशिवाय मी पाय सोडणार. झालं. हनुमंत काय, जिथे जिथे हनुमंतांची कथा आहे, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीम नमत राक्षसांत. राक्षसांतकम मारुतीम, राक्षसांचा विनाश करणाऱ्या त्या हनुमंतांना मी नमस्कार करतो. ते कसे? बाष्पवारी परिपूर्ण लोचन. किती गोड शब्द वापरले, बाष्पवारी. बाष्प म्हणजे काय असतं? सोपं, चहा पिताना चष्म्याच्या काचांवरती जे जमा होतं ते हलकं फुलकं, ते भरत नाही, पण होतं काय, त्याच्यामुळे दृष्टी धुसर होते. त्या प्रभू रामचंद्रांच्या चिंतनामुळे आठवणीमध्ये तसेच कृतमस्तकांजली, मस्तक झुकलेले, हात जोडलेले, नमस्कार करतायत आणि डोळ्यांमधनं त्या अश्रूंच्या धारा नाही आहेत. कारण अश्रू वाहू लागले तर प्रभू रामचंद्रांना त्रास होईल याची जाणीव, ते करता येत नाही. त्यामुळे ते जे बाष्प तयार झालेले आहेत, त्यामुळे दृष्टी धुसर झालेली. अशा त्या हनुमंतानं पण पुढे वर्णन काय म्हटलंय, मारुती नमत राक्षसांत, असे ते हनुमंताना कथेला येऊन बसले. जाता जाता फक्त संक्षेपाने सांगतो, ती दृष्टी धुसर होणं म्हणजे काय, संपूर्ण विषयांचं जे जग आहे त्याचं अभान होणं, आता ते न दिसणं आणि हृदयामध्ये केवळ एका प्रभू रामचंद्रांचं स्मरण होणं, हे तर बाष्पवारी परिपूर्ण लोचन. आमचे डोळे पाणावतात पण ते तात्पुरते, हे नित्य आहे. यामधला जो संकेत आहे तो हा आहे की जगाचं, ह्या द्वैत जगाचं जे आहे ते अभान झालं पाहिजे. ह्या जगाकडे आमची आता मान उलटी वळली पाहिजे. आता हे जग आहे पण राम भेटत नाही, म्हणून आता हृदयामध्ये त्यांना पाहिजे, बाहेर दिसले नाही तरी चालत. असे ते हनुमंत आले. आता कथा
आहे. येऊन बसले. म्हाताऱ्याच्या वेशामध्ये आले. शरीरावर कोड वगैरे होते. काय कोणी जवळ जायला तयार नाही. ते एका बाजूला कोपऱ्यात बसले. कथा झाली. कथा झाल्यानंतर गोस्वामी काही कुठे ना ग्रंथ आहे हे असं नावावरती बसते. आता ते म्हातारे ते म्हणतायत, महाराज कथा झाली आता निघा की. ते म्हणतायत नाही, आता तुम्ही निघा. मला मी बसून राहतो इथे, मला काय मंदिरात बसायला आवडतं. असं कसं चालेल, तुम्ही उठल्याशिवाय मी कसं उठायचं. झालं त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. हनुमान गोस्वामींनी ओळखलं की हेच हनुमंत आहेत. उठले, त्यांचे पाय पकडले. ते म्हणाले, अरे काय करतो काय करतो. संवाद झाला. शेवटी हनुमंतांना आता राहुलं नाही, आता करतो काय, पकडले गेले. दर्शन दिलं. म्हणाले ठीक आहे, तुला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडेल, पण सावध असलं पाहिजे. झालं. गोस्वामी तुलसीदास तिला रस्त्याने जात होते. फार कथेचा विस्तार करणार नाही, आपल्याला पुढे जायचंय. प्रभू रामचंद्र एका तरुणाच्या, राजकुमाराच्या वेशात आले, पण गोस्वामी ओळखू शकले नाही. गेल्यानंतर मग त्यांना कळलं. मग त्यांनी सांगितलं, अरे तेच होते प्रभू रामचंद्र. अत्यंत वाईट वाटलं, रडू लागले. काय करतो म्हणून ते म्हणाले, काही हरकत पुन्हा दर्शन. मग झालं काय, मंदाकिनी तट राम घाट पर प्रकटे दशरथ नंदन, बोले मधुर पाणी में धनुधर बाबा दे दो. चित्रकूट के घाट पर भई संतन की वीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक दे तर भूई. त्या चित्रकूटामध्ये त्या मंदाकिनीच्या घाटावरती गोस्वामी बसले होते. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. का, आता दर्शन नाही. मी प्रभू रामचंद्र येऊन गेले, पण मी त्यांना ओळखू शकलो नाही. या दुःखामध्ये ते अश्रू वाहत आहेत. आणि ते जे अश्रू वाहत आहेत त्याच्यामध्येच ते चंदन उगाळलं जात आहे. अशा अवस्थेमध्ये असताना पुन्हा इथे तेच आहे. समोर कोण आहे, काय काही भान नाही. एकच फक्त, प्रभू रामचंद्र येऊन गेले, मी ओळखू शकलो नाही. मग आले हनुमान. प्रभू रामचंद्र तिकडे त्या एका तरुणाच्या वेशात आले. राजकुमाराच्या लहान मुलाच्या वेशामध्ये आले, तरुणाच्या वेशात आले आणि म्हणाले, गंध लावा महाराज, गंध लावा. म्हणाले, कशाला रे, जा ना तू. कळत नाही का मी एवढा दुःखी आहे, मला त्रास कशाला देतो, जाऊ दे, जा ना. कारण अशा दुःखामध्ये पुढे समजावायला आलं तरी आपली ऐकून घेण्याची मानसिकता नसते, तयारी नसते. आता इथे प्रभू रामचंद्रांना चिंता झाली. आता मी गेलो तर पुन्हा याला कशी ओळख करून देणार, कोण सांगेल. मग करा काय. प्रभू रामचंद्रांनी हनुमंतांचं स्मरण केलं. अरे बघ, तुझा शिष्य इथे रडतोय, मी आलोय पण ओळखत नाही. मग हनुमंतांनी सांगितलं, अरे तुलसी, डोळे उघडून बघ, प्रभू रामचंद्र समोर उभे आहे. मंदाकिनी तट राम घाट पर प्रगटे दशरथ नंदन. तिकडे प्रभू रामचंद्र प्रकट झाले आणि गोस्वामींना त्यांनी दर्शन दिलं. पण दर्शन होणं वेगळं आणि ओळख पटणं वेगळं असतं. दर्शन होईल, पण ओळख ज्यांच्यामुळे घडते ते सद्गुरू असतात. आणि त्या प्रसंगाचं स्मरण झाल्यामुळे ज्या वेळेला हनुमंतांची स्तुती करायचं गोस्वामींनी ठरवलं, त्यावेळेला ते म्हणाले, नाही, हे माझे सद्गुरू आहेत. म्हणून म्हणाले, श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी, बरनऊ रघुबर विमल जसू जोदायक. आणि ते कसं आहे, ते रघुवीरांचं, प्रभू रामचंद्रांचं ते निर्मल यश आहे. अशा त्या गोस्वामी तुलसीदासांनी म्हटलं, बरनऊ रघुवर विमल जसू तो जोदायक फलचारी. चारही फल काय, धर्म अर्थ काम मोक्ष, चारही फळ मान्य आहेत. पण त्यातील श्रेष्ठ काय, मोक्ष हे फळ श्रेष्ठ. ते सहज आहे. कोणासाठी, भक्तांसाठी सहज आहे, सामान्यांसाठी. मग पुढे वर्णन करताना म्हणाले, हे सगळं मी करतोय, पण कसं.
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. बुद्धिहीन तनु जानिके, ही जी तनु आहे, हे जे शरीर आहे, कसं आहे, बुद्धिहीन, बुद्धी नाही मला. सुमिरो पवन कुमार, मला बुद्धी नाही, मला काही कळत नाही, मी अजाण बालक आहे, हे जाणून मान्य करून मी सुमिरो स्मरण करतो. कोणाचं? पवन कुमार, त्या हनुमंतांचं मी स्मरण करतो. का? बल बुद्धी विद्या, बल बुद्धी आणि विद्या हे तीनही त्यांनी मला द्यावं. हरहु कलेश विकार, आणि माझे क्लेश विकार जे आहेत त्याचं हरण करावं. बल समजू शकतो, बुद्धी आणि विद्या सारखे आहेत का वेगळे? बुद्धी देणारा आणि विद्या देणारा भेद आहे. आपण म्हणतो बुद्धिमान आहेस, विद्यावान आहेस, पण तो एकाच अर्थाचा नाहीये. बुद्धी ही क्षमता आहे जिच्यामुळे विद्या अर्जित केली जाते. बुद्धी ही क्षमता आहे आणि विद्या हे साध्य. आणि विद्या पण कोणती? ती पराविद्या, अपरा नव्हे. आम्हाला लौकिक ज्ञान नकोय. लौकिक ज्ञान ते तर मिळेलच, ती बुद्धी असल्यावरती सहज मिळतं. पण ती विद्या अथयया परा तदक्षरम अधिगम्यते. मुंडकोपनिषदाने वर्णन करताना म्हटलं, ती पराविद्या जिच्यामुळे ते जे अक्षर परब्रह्म आहे, आणि अक्षर परब्रह्म कोण आहे? साक्षात प्रभू रामचंद्र. त्या अक्षर परब्रह्माचं आम्हाला ज्ञान होतं, ते ज्ञान आम्हाला द्या, आणि ते ज्ञान समजण्यासाठीची जी बुद्धी आहे ती पण मला द्या. बल बुद्धी विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार, आणि माझ्या क्लेशांचं हरण करा. आता इथे जी स्तुती किंवा इथे जी प्रार्थना केली आहे त्याचा संबंध साक्षात आधीची जी प्रार्थना आहे त्याच्याशी जोडावा लागतो. कारण नंतर विद्यावान गुणी अतिचातुर राम काज करिबे को आतुर, हे सगळं वर्णन प्रोग्राम हनुमंतांच्या बुद्धीचं आले. पण आम्हाला बुद्धी द्या, आम्हाला ज्ञान द्या, हे हनुमंत का म्हणताय? गोस्वामी का म्हणतायत हनुमंतांना प्रार्थना करताना? याचं कारण असं आहे, आपण अंध आहोत. आपण अंध आहोत का? कारण जगामध्ये लपलेला परमात्मा आपल्याला दिसत नाही. समोर असून आपल्याला कळत नाही. मुकुर मलिन अरु नयन विहीना, गोस्वामी तुलसीदासांनी मानसामध्ये वर्णन केलंय. मुकुर मलिन अरु नयन विहीना, राम रूप देखई की दीना, राम रूप देखही चिमी दीना. मुकुर मलिन अरु नयन विहीन. मुकुर, निज मन मुकुर सुधारे म्हणाले ना. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार. मुकुरु म्हणजे आरसा. आरसा मळलाय, त्याच्यावरती आता डाग पडले, त्याच्यावरती तेलाचे डाग पडतात, हाताचे डाग पडतात, एक स्नेहाचा स्निग्धाचा तो थर निर्माण होतो, तो चिकट होतो, आणि मग त्याच्यावरती आपल्याला आपला चेहरा स्पष्ट दिसतो. मग त्याच्यासाठी केलं काय जातं? आता आपण वस्त्राने पुसतो, पण पूर्वीचा जो आरसा असायचा तो पण वेगळा असायचा. चांदी, सोनं किंवा यासारखा उत्तम धातू असायचा, त्याला घासून अत्यंत गुळगुळीत केलं जायचं. थोडक्यात त्याचं पत्र असायचं आणि त्याच्यामध्ये ते रूप पाहिलं जायचं. आता ह्याच्यावरती जर का कापड घासलं तर त्याच्यावरती चरे पडणार. म्हणून काय करायचं, तर जी वस्त्रगाळ पूड असते राखेची ती त्याच्यावरती टाकायची आणि नुसतं अलगद ते हात कापड फिरवायचं
की त्याच्यामुळे सगळा तो चिकटपणा निघून जायचा. तसं ते श्री गुरु चरण सरोज रज. सद्गुरूंच्या चरणाची जी धूळ आहे ती तशी आहे. असो, आता त्याचं वर्णन करत नाही, पण इथे रूपकामध्ये जे सांगितलंय ते मनाचं जे दर्पण आहे, म्हणजे मनाचा जो आरसा आहे तो स्वच्छ झाला पाहिजे, मन माझं शुद्ध होईल. हनुमंतांची प्रार्थना करताना तेच म्हणतायत, माझ्या मनाचा आरसा शुद्ध झाला पाहिजे. का? कारण मुकुर मलिन, मन आमचं शुद्ध नाही. अरु नयन विहीना, आम्हाला डोळ्यांनी पाहता येत नाही, आम्ही आंधळे आहोत. म्हणजे काय? आमच्याकडे विद्या नाही, बुद्धी नाही, ज्ञानाचं साधन नाही. म्हणून बलबुद्धी विद्या देहू मोही, बुद्धी जी मागितली ते ज्ञानाचं साधन म्हणून मागितली. आमचं मन शुद्ध झालं पाहिजे का? कारण प्राप्त झालेली विद्या स्थिर झाली पाहिजे. बुद्धी मागितली का? कारण प्राप्त झालेली विद्या कळली पाहिजे. नुसतं पाठ करून ते होत नाही. त्याचं मनन चिंतन घडलं पाहिजे, आणि मनन चिंतन व्हायचं असेल तर त्याच्यासाठी बुद्धी पाहिजे, स्वतःची बुद्धी पाहिजे. शिष्य प्रज्ञेस्तु केवल, सर्व काही होईल, पण आमचीच बुद्धी नसेल तर त्याचं 25% राहून जात. आचार्यात पादमादत्ते पाद शिष्यस्व मेधया पाद पादस्य ब्रह्मचारीभ्याम पाद कालक्रमेण. विद्या हा एक खणखणीत रुपया पकडला 100%, तर त्याच्यातलं 25% हे आचार्यांच्या शिकवण्यातनं प्राप्त होतं. 25% हा एक शिष्य स्वतःच्या बुद्धीने समजत असतो. 25% हे सहब्रह्मचारी, म्हणजे जे आपले सहाध्यायी असतात त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं, आणि उरलेलं 25% जे ते कालक्रमाने मिळतं. त्याच्यात स्वतःची मेधाच नसेल तर 25% काय, पुढचं 75% सगळंच निघून गेलं. गुरूंनी सांगितलं, मी पाठ केलं, झालं. ते गणित नाहीये. गमतीच आहे, गणित पाठ करून उत्तर देता येईल काय, पण उदाहरण म्हणून सांगतो. आता 1 डझन म्हणजे 12. ज्या काही वस्तू आहेत, जे काही नग आहेत, 12 नग. 1 आणि 1 2. पाठ केलं, 1 डझन म्हणजे 12. 1 आणि 1 म्हणजे 2. ज्याने पाठ केलंय त्याला सांगितलं, जाऊन 2 डझन केळी घेऊन ये. तर ही स्वतःची बुद्धी आहे की एका डझनामध्ये 12 असतील आणि दुसऱ्या डझनामध्ये 12 असतील, तर मला 24 केळी घेऊन यायची आहेत, 2 केळी नाही. कारण डझनामध्ये हुशार एखाद्या त्या भाजीवाल्याने, समजा फळवाल्याने मारलं आणि 10 आणि 10 20 दिले, हे 1 डझन आणि हे 1 डझन, हे 2 डझन आहे, असं होत नाही. एक ती स्वप्रज्ञा आहे, तीही आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. पण कशासाठी? प्रभू रामचंद्रांची ओळख व्हावी, पटावं, याच्यासाठी. म्हणून बलबुद्धी विद्या देहु मोही हरहु कलेश अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश. 5 क्लेश. क्लेश 5 आहे. अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश. अविद्या म्हणजे काय? अविद्या म्हणजे अज्ञान. अस्मिता म्हणजे अहंकार. अविद्येमुळे निर्माण झालेला जो अहंकार आहे त्याला अस्मिता म्हणतात. हा मीपणा. राग काय? सुखानुशायी राग. योगसूत्रामध्ये सांगितलं. अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश हे 5 क्लेश योगसूत्राने सांगितले. सुखानुशायी रागा, जो सुखाकडे मला नित्य प्रवृत्त करतो, ही सुख देणारी वस्तू आहे, ती मला प्राप्त झाली पाहिजे, हा राग आहे. दुःखानुशायी द्वेष, दुःखजन्य वस्तू आहे त्या वस्तूंबद्दलची जी नावड आहे त्याला द्वेष म्हणतात. आणि अभिनिवेश काय आहे? तर अभिनिवेश म्हणजे मृत्यूचं भय. हे माझे सगळे जे क्लेश आहेत आणि जे विकार आहेत ते सर्व दूर होऊन जाऊन दे. हे सगळं ज्ञानामुळे दूर होईल. हरहु कलेश. हे झाल्यानंतर आता हनुमंतांचं
वर्णन करायला गोस्वामी तुलसीदास सुरुवात करतायत. ते म्हणतायत, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती हूँ लोक उजागर, राम दूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय हनुमान. हनुमान तुझा जय जयकार असो, हनुमंता तुझा जय जयकार असो. कसे आहात तुम्ही? ज्ञान गुण सागर, ज्ञानाचे आणि गुणाचे सागर आहात. जय कपीश, कपी ईश, कपी म्हणजे वानर, त्यांचे ईश्वर आहात. प्रत्यक्षात कपींद्र कोण आहे? जे त्या वानरांचे राजे कोण आहेत? सुग्रीव आहेत. वानर राज सुग्रीव. पण त्या अर्थाने नाही. ईश म्हणजे अत्यंत श्रेष्ठ उत्तम कोण आहे सर्व कपींमध्ये? तर ते हनुमान. जय कपीश, तिहू लोक उजागर, तीनही लोकांना उजागर करणार म्हणजे उजळून टाकणारे, ज्यांची कीर्ती तीनही लोकांमध्ये ख्यात आहे, विख्यात आहे असे. जय कपीश तिहू लोक उजागर. हनुमंत ज्ञानाचे आणि गुणाचे सागर आहे. हनुमंत ज्ञानाचे आणि गुणाचे सागर. सागर मोजता येतो का? नाही. अफाट आहे, अथांग आहे, अनंत आहे, मोजता येत नाही. तसंच तुमचं ज्ञान मोजता येत नाही, तुमच्या गुणांना पार नाही. तदपितव गुणानाम ईश पारन्य. गुणाचं वर्णन पुष्पदंताने शिवाचं, भगवान शंकरांचं वर्णन केलं, त्यांचेच अवतार हनुमंत आहे. त्यामुळे तुमच्या गुणांना पार नाही. बाकी सगळ्यांच्या गुणांना मर्यादा आहे. सर्व गुण संपन्न म्हटलं तरी सर्व ही मर्यादा आहे. सर्व ही मर्यादा आहे, पण अनंत म्हटल्यानंतर सर्व कसं म्हणता येतं? सर्व मर्यादा आहे, अनंताला मर्यादा, अपार मर्यादा आहे. मी सर्व जग पाहिलं म्हणजे काय? जे जे पाहता येण्यासारखे ते पाहिलं, पण जे पाहता येत नाही ते राहिलं. अपाराचं काय करता? ते म्हणून तिथे जे म्हटलं, तुमच्या गुणांना थांग नाही, अनंत नाही, तुमचे गुण अनंत आहे. हनुमंतांच्या बाबतीतच म्हटलं. गुणांचं कसं आहे, एखादा गुण जो असतो की नाही, तो एखाद्या प्रसंगामध्ये दुर्गुण सुद्धा ठरू शकतो. गुणांचं वर्णन करत असताना प्रभू रामचंद्रांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. रघुवंशाचं वर्णन करत असताना, प्रभू रामचंद्रांचं वर्णन करत असताना देखील सर्व गुण संपन्न, गुणांचे सागर असं वर्णन आलेलं आहे. ते कसं आलंय, का आलंय? तर रघुवंशामध्ये वर्णन आलंय, रघुकुलाचं वर्णन करत असताना, विशेषतः रघुराजाचं वर्णन करत असताना, ज्ञाने मौनम क्षमा शक्तो त्यागे श्लाघा विपर्यया, गुणानुबंधित्वा तस्य सप्रसभाई. एका गुणाबरोबर दुसरा गुणही असावा लागतो, त्यावेळेला पहिला गुण परिपूर्ण होत असतो. कसं? तर ज्ञाने मौनम, ज्या व्यक्तीच्या ठिकाणी ज्ञान आहे त्याच्या ठिकाणी मौन असलं पाहिजे. उगाच नको तिकडे तोंड उघडायचं नाही. माहित असलं तरी जिथे गरज आहे विचारल्यानंतरच सांगावं, उगाच सांगायला जाऊ नये. हे मौन असणं, ज्ञानामध्ये पण मौन आहे. तर ते वाटतं, नाही तर आले येतात ज्ञान द्यायला, आले बुद्धी पाजळायला. म्हणजे फायदा असून देखील त्या ठिकाणी ऐकणाऱ्याची बुद्धी होत नाही. मग कसं चालेल? आपल्या ज्ञानाचा फायदा काय? ज्ञाने मौन. जो शक्तिमान आहे त्याच्या ठिकाणी क्षमा, क्षमा शक्तो. क्षमा हा गुण दोन्हीकडे,
क्षमा हा गुणधर्म जो बलवान आहे त्याला शोभून दिसतो, आणि जो बलवान आहे ज्याच्या ठिकाणी शक्ती आहे त्याच्या ठिकाणी क्षमा असली पाहिजे. योग्य व्यक्तीवरती क्षमा दाखवता आली पाहिजे, तर त्याचं बल शोभून दिसतं. इतके बलवान होते, पण माझ्यातील सद्गुण ओळखले आणि त्यांनी मला क्षमा केली. हा भाव वेगळा आहे. ते काही ताकदच नव्हती रे, शेवटी काय म्हणून क्षमा. फरक बघा. त्या लंकेमध्ये जात असताना म्हणजे समुद्रावरती सेतू बांधायचा, समुद्र ओलांडून जायचं तर सेतू बांधायचा. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणाले असं नाही, समुद्रावरती बांधायचा तर त्याची परवानगी घेतली पाहिजे. बसले पूजेला, तपाला, अनुष्ठानाला बसले. 3 दिवस झाले काही समुद्र आला नाही. तिकडे प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतायत की हा माझी जी क्षमा आहे, तो माझा गुण, ही माझी कमकुवतता आहे, माझी शक्यता आहे, म्हणजे माझ्याकडे शक्ती नाहीये असं हा समजतो. आणि म्हणून मग त्यांनी बाण चढवला धनुष्यावरती. ती कथा स्वतंत्र आहे, पण तेच आहे, बलवंताकडे क्षमा असली पाहिजे. आणि क्षमा ज्याला करायची आहे त्याच्या ठिकाणी ते बल असलं पाहिजे. ज्ञाने मौनम क्षमा शक्य, त्यागे श्लाघाल परे. आणि त्याग असेल तर त्याची जाहिरात करता येईल. असं त्यामुळे गुणांना अपार नाही, म्हणजे सर्व गुणांनी तुम्ही युक्त आहात, आणि जे जगामध्ये जे जे सर्व काही आहे ते सगळं तुमच्याकडे. आणि तुमच्या विद्येला, तुमच्या विद्वत्तेला अंत नाही. हनुमंतांची बुद्धिमत्ता, विद्वत्ता कुठे दिसून येते? ते म्हणाले, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर. आपण काही श्लोकासाठी नंतर परत मागे येणार आहोत, परंतु संदर्भासाठी म्हणून पुढे चाललोय. का? कारण त्यांच्या विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर ह्याचं स्पष्टीकरण देत असताना गोस्वामींनी पुढे चरित्राचा भाग सांगितलाय, कथा वर्णन केलंय. कसे आहेत? प्रभुचरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरी, विद्यावान ते हुशार कसे आहेत, चतुर कसे आहेत, ते इथे आलं. सूक्ष्म रूप धरी सियही दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा. अत्यंत सूक्ष्म रूप धारण केलं, सीतेला दर्शन दिलं. विक्राळ रूप धारण केलं, बिकट रूप धरी लंक जरावा, आणि लंका जाळून टाकली. भीम रूप धरी असुर संहारे, असुरांचा विनाश करत असताना भीम रूप धरी अत्यंत विशाल महाकाय स्वरूप धारण केलं. रामचंद्र के काज सवारे, प्रभू रामचंद्रांचं कार्य सांभाळलं. आणि काय? लाय सजीवन लखन जी आहे, लक्ष्मणासाठी संजीवनी घेऊन आलात. श्री रघुबीर हर्षी उरलाय, आणि प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये हर्ष निर्माण केला. तर सगळ्या कथा प्रसंगांमध्ये त्यांचं बल आणि त्यांची बुद्धी कशी आहे हे दिसून येतं. आधी त्या सर्व प्रसंगांमध्ये केलं काय? काही नाही. आधी त्या लंकेमध्ये गेले. आता लंकेत जात असताना मध्ये मैनाक पर्वताला, ते त्या कथा भाग बाजूला राहू दे, कारण ते सुंदरकांडातलं वर्णन ते नंतर कधीतरी, ते स्वतंत्र आहे, कारण त्याला खूप मोठा विस्तार आहे. पण गेले, लंकेत पोहोचले. लंकेत पोहोचल्यानंतर सीता माता कसली आहे, रूप पाहावे ना. अगदी शरीर खंगलेलं आहे, प्रभू रामचंद्रांच्या स्मरणामध्ये व्याकुळ आहे. अशा वेळेला हनुमंत विचार करू लागले की जावं तर कसं जावं. हाच प्रश्न ज्या वेळेला सुग्रीवाबरोबर हनुमंत होते आणि प्रभू रामचंद्र त्या दिशेने येत होते, राम लक्ष्मण, त्याही वेळेला निर्माण झाला. हनुमंतांच्या बुद्धी चातुर्याचं हेच कौशल्य. सुग्रीवाने सांगितलं, हनुमंता जा रे आणि कोण आहेत ते बघून ये. वालीने मला मारायला धाडलेले मारेकरी असतील तर मला तिकडनंच सांग, मी इकडनंच उलटा पडतो. इकडनंच उलटा मी पळून जाईल. हनुमंत म्हणाले, तसं नसेल, मी बघतो.
हनुमंत गेले. पण जाताना त्यांनी आपलं कपिरूप जे आहे, वानर रूप आहे, ते टाकून दिलं आणि ब्राह्मणाचं रूप धारण केलं. एका तपस्व्याचं रूप धारण केलं, तापस वेश धारण केला. का? वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आलं की जे कपिरूप आहे त्याच्यावर विश्वास कोण ठेवेल? शेवटी त्या माकड चेष्टा माकड चळे होतात, त्याच्यावर विश्वास कोण ठेवेल? म्हणून त्यांनी ब्राह्मणाचं रूप धारण केलं, रामचंद्रांच्या समोर गेले आणि अत्यंत सुंदर संवाद. हनुमंतांनी विचारपूस केली, विचारणा केली, कोण आहे, कसं आहे, काय आहे, आणि सगळं झाल्यानंतर सुग्रीवाची ओळख करून दिली आणि ती ओळख करून देत म्हणाले की मी त्यांचा सेवक आहे, त्यांचा दास आहे, तुम्ही कोण आहात ते सांगा. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी हनुमंतांच्या बुद्धिमत्तेचं वर्णन करत असताना म्हणतायत, लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा पहा, ह्याचं बोलणं केवढं सुंदर आहे, हा किती उत्तम बोलतोय. ज्याने 4ही वेदांचं अध्ययन केलंय, ज्याने 9 व्याकरणांचं अध्ययन केलंय, तोच एवढं उत्तम बोलू शकतो. दुसऱ्याचं मन कसं जिंकून घ्यावं हे याच्याकडून शिकलं पाहिजे. दुसऱ्याचं मन कसं जिंकून घ्यावं हे याच्याकडून शिकलं पाहिजे. ही हनुमंतांची बुद्धिमत्ता. केवळ बोलण्याने त्यांनी प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणांना आपलंसं करून घेतलं. ते हनुमंत ज्यावेळेला सीतामातेच्या समोर जायचा विचार करतात त्यावेळेला तोच प्रश्न निर्माण झाला, या वानर रूपामध्ये समोर गेलो तर ती मान्य कशी करेल? कारण काहीतरी अकराळ विक्राळ रूप, विचित्र रूप मानसाने वर्णन केलंय. चित्र लिखित कपित देखडी रात, हंस गवानी तुम नाही जोग. झालं असं की आता सीता मातेला वनवासात नाही न्यायचं तर आता कारण काय द्यायचं ना. तर सीता मातेला ते प्रभू रामचंद्र म्हणाले, त्या संवादामध्ये तिथे आलंय की ही माझ्या बरोबर वनवासात येणार. महालातलं वानराचं चित्र बघून घाबरली होती, तिकडे तर खरी वानर असतात, ही काय येते. आणि हंस गवनी, तू हंसासाठी कोमल आहेस, नाजूक आहेस, तुझ्यासाठी योग नाही, तुझ्यासाठी ते वनवास नाही. पण त्याच्यावरती सीतामाता पण हुशार आहे. ती म्हणाली, हा तुम्ही एवढं म्हणता, पण तिकडे आमच्याकडे त्या मिथिलेमध्ये आला होतात त्यावेळेला नुसती झाडावरची फुलं तोडत होतात तर तुम्हाला घाम आला होता. कारण ते चालू होतं ना. आता काय करतात आहे, आता असो, पण आता सीतामातेसमोर जायचं तर काय करायचं. म्हणून त्यांनी काय केलं, काही नाही. प्रभुमुद्रिका मेली मुखमाही, जलधी लांघी गए अचरज नाही. म्हणून प्रभू रामांची जी मुद्रिका होती ती सीतामातेच्या समोर टाकली आणि रामकथा गायला सुरुवात. ती रामकथा गायल्यानंतर सीतामातेच्या हृदयामध्ये विश्वास निर्माण झाला आणि मग प्रभू हनुमंत तिकडे सूक्ष्म रूप धरिस येई देखावा, सूक्ष्म रूप धरून प्रकट झाले. ते सूक्ष्म रूप धारण केलं, सीतामातेला दर्शन दिलं. सीतामाता म्हणाली, ठीक आहे हनुमंता, खरंय, पण तू एवढा लहान कसं व्हायचं? हनुमंत म्हणाले, हे माझं काही खरं रूप नको, माझं खरं रूप तर मोठं आहे. किती मोठं आहे, अक्षरशः गगनाला जाऊन टेकले. झालं, आता सगळा प्रसंग झाला. सीतामातेला म्हणाले, माते मला भूक लागली. मानसात म्हणाला, मातू लागी मोहे अति भूका, लागी देख सुंदर फल रूपा. आता हे सगळी जी सुंदर फळं आहेत अशोक वाटिकेतली, ती फळं पाहून मला भूक लागली, खाऊ का? सीता माता म्हणाली, मला काय विचारते, मालकाला विचार. म्हणून तर तुला विचारतोय ना.
आता अशोक वाटिकेचा मालक रावण. हनुमंतांची बुद्धिमत्ता पहा. अशोक वाटिकेचा मालक रावण आहे. ते म्हणाले नाही, आता मी तुला विचार. तू म्हणाली कशावर? मला सांगा, झाडं आलीत कुठनं? जमिनीतनं. त्यांना उद्भिज्ज म्हणतात ना. जमीन पाडून वरती आलेले. जमिनीतनं कोण आले? सगळे वृक्ष आले, झाड आले. आणि जमिनीतला जन्म कोणाचा आहे? तिथे तुझा आहे. तू भूमिकन्या आहेस ना, भूमिजा आहेस तू. त्यामुळे हे सगळे तुझे प्रजाजन आहेत, तुझ्या मालकीचे आहेत. म्हणून मी तुला विचारतो. ते म्हणाली ठीक आहे, हरकत नाही. आता केला अशोक वाटिकेचा विध्वंस. आला रावणाला राग, नेलं बांधून. ब्रह्मास्त्राचा काही परिणाम होणार नव्हता, पण तरी सुद्धा स्वतःला बांधून घेतलं. इथे बांधून घेतल्यानंतर गडबड ही झाली की त्यांना ब्रह्मास्त्राने बद्ध झाल्यानंतर पुन्हा सुटतील की काय या भीतीने त्यांच्यावरती अजून एक दोरी बांधली गेली. आणि ती दोरी बांधली गेल्यानंतर ब्रह्मास्त्राचा अपमान झाला म्हणून ब्रह्मास्त्र सोडून गेलं. आता नेलं रावणासमोर. रावणासमोर नेल्यानंतर हनुमंतांनी एक चेष्टा केली. तिकडे विभीषणाने तिकडे सांगितलं की हा दूत म्हणून आलेला आहे, याचा वध करता येत नाही, पण याला एका अंगाने त्याला म्हणजे एक अंगाचं छाटण करता येतं, म्हणजे एक अंग छाटता येतं, एका अंगाने ही न करता येतं याला. हनुमंतांना कल्पना होती म्हणून ते काय करत होते, पूर्ण त्या संवादामध्ये आपली शेपूट कुरवाळत. रावण म्हणाले की या वानराला आपली शेपूट जास्त प्रिय. वानरांना प्रिय काय? आपली शेपूट आहे. शेपटी लागला. हनुमंत तेवढ्यावरती थांबलेले. शेपटीला आग अशीच लावायची नाही, अख्ख्या नगरातनं फिरवायचं. सगळे नगरातनं फिरवत होते. जसं शेपटीवरती ते कापड चिंध्या गुंडाळल्या जात होत्या, तेल ओतलं जात होते, हनुमंतांनी आपली शेपटी लांब करायला सुरुवात केली. आता बघा झालं असं, त्या संपूर्ण त्या लंकेतनं फिरत असताना लंकेतल्या सगळ्या गल्ली ओळांची माहिती हनुमंतांना झाली. त्या शेपटीवरती जे तेल ओतलं गेलं ते सगळं त्यांच्याच घरातलं होतं. ज्या काही चिंध्या बांधल्या गेल्या, जे काही कापड बांधलं गेलं ते लंकेतलंच होतं. त्यांचंच तेल, त्यांचेच कपडे, त्यांचंच कापड, त्यांचीच लंका तीच जाळून टाकली. आणि त्यानंतर तेव्हा राक्षसांचा वध करत असताना बिकट रूप धरी लंका जरावा, अत्यंत विक्राळ रूप धारण केलं की जेणेकरून एक वानर एवढं विक्राळ लंकेचा असा नाश करून जात असेल तर नंतर येणारी वानरांची सेना आपलं काय करेल हे भय त्या लोकांच्या मनात निर्माण झालं. म्हणजे सगळी गुप्त माहिती तर मिळवलीच, पण त्याबरोबर भयही निर्माण केलं. हे हनुमंतांची विद्वत्ता आहे, हनुमंतांची विद्या आहे. आले परत नंतर पुढे वर्णन केलं, लाय सजीवन लखनची आई श्री रघुवीर हर्षवर्धन. लक्ष्मणांसाठी काय आणायचं? संजीवनी आणायची. कुठे? हिमालयात आहे. सूर्योदयापर्यंतचा वेळ आहे. हनुमंत म्हणाले, भगवंता काळजी करू नका, मी एवढ्यात जातो आणि एवढ्यात आणखी येतो. त्वरित आले. पण त्या संजीवनीची, त्या वनस्पतीची ओळख पटेल. आता हनुमंत सर्व विद्या संपन्न असणार आहे, ओळख पटणार नाही असं होईल का? नाही, पण त्यामध्ये संकेत आहे. थोडी वनस्पती घेऊन आले असते, लक्ष्मणांनाच फायदा झाला असता. अख्खा पर्वत घेऊन आले, पूर्ण सेनेलाच फायदा झाला. पण यामध्ये संकेत हा दिला की तो जो पर्वत आहे तो अखंड पर्वत उचलून घेऊन आले. आणि कोणाकडे? तर सुषेणांकडे घेऊन आले.
मानसामध्ये ह्याचं रहस्य आहे. रामचरित मानसामध्ये वर्णन आलं, पावन पर्वत वेद पुराण. पुढचा संदर्भ वेगळा आहे, पण पावन पर्वत वेद पुराणा तिकडे मानसामध्ये आलेला जो अर्थ आहे, मुख्य अर्थ जो आहे, तो वेदांमध्ये वर्णिलेला एक पुराण असा पर्वत आहे, जुना पर्वत आहे. त्या पर्वतावरती संजीवनी आहे. पण याचा लक्ष्यार्थ हा आहे, वेद हाच तो पुराण पर्वत आहे. तो पर्वत म्हणजे काय आहे? तर ते वेद आहेत. आणि त्यामध्येच ती संजीवनी म्हणजे ते महावाक्य लपलेलं आहे. पण ते सामान्याला शोधून सापडत नाही. म्हणून काय केलंय? सदगुरु वैद्य सुषेण असं. तर ते सुषेण आहेत, ते सद्गुरू आहेत. तर तो वेदरूपी जो पर्वत आहे, म्हणजे वेदांना ते घेऊन, वेदांचं ते ज्ञान घेऊन गुरूंकडे जावं लागतं. मग सद्गुरू त्याच वेदांमधलं ते जे महावाक्य आहे ते आपल्याला, किंवा ते जे उपदेश आहे तो आपल्याला समजावून सांगतो. हा त्यामधला संकेत. आणि मग संजीवनी काय? जो आतापर्यंत झोपलेला होता अविद्येच्या निद्रेने, तो जागा. अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगी तो होता प्रबुद्धा अनादी जो, तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे निथावे, माथा हात ठेविला नोहे थापटिला जैसा, तैसा विश्वस्वप्नीचे नि माया नीद सांडोनी धनंजया सहसा चेईला अद्वयानंदपणे जो. जो अविद्येच्या निद्रेने, त्या 18व्या अध्यायामध्ये माऊलीने सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, अविद्येच्या निद्रेने जो झोपलेला होता आणि विश्वरूपी ह्या स्वप्नाचा धांदा भोगीत होता. प्रबुद्धा, अरे विद्वान अर्जुना, जो हे विश्वरूपी स्वप्न अविद्येच्या निद्रेमध्ये झोपून पाहत होता, तो महावाक्याच्या नावाने जागा झाला. महावाक्याचे नावे गुरुकृपेचे निथावे, गुरुकृपा झाली. माथा हात ठेविला नाही थापटिला जैसा, तैसा विश्वस्वप्नीचे निमाया नीद सांडोनी धनजा, ती निद्रा टाकून अद्वयानंदपणे जो चेईला, अद्वयानंदाला जो जागा झाला. तसं ते संपूर्ण कथानक, म्हणजे तो ते या कथेतलं रहस्य. लक्ष्मणांचं मूर्छित होणं काय आहे? हे तेच आहे. लक्ष्मणांचं मूर्छित होणं तेच दर्शन. तर हनुमंत अशा प्रकारे तो पर्वत घेऊन आले. हे त्यांचं बल आहे आणि बुद्धी कौशल्य देखील आहे. एकच काय, सगळ्यांनाच फायदा होतो. लाय सजीवन लखन जी आहे. आणि मग ते प्रभू रामचंद्रांना एवढं हर्ष झाला, आनंद झाला, एवढं धन्य झाले, आवडलं. ते म्हणाले, रघुपती की नी बहुत बडाई, तुम मम प्रिय भरत ऐसन. तू मला भरता सारखाच भाऊ म्हणून प्रिय आहेस, असं म्हणत हनुमंतांनी, प्रभू रामचंद्रांनी हनुमंतांना मिठी मारली, गळा भेट घेतली. असे ते हनुमंत जे आहेत ते कसे आहेत? रामदूत अतुलित बलधाम, रामाचे दूत आहे. कधीही हनुमंत मी हनुमान म्हणून जात नाही. मी रामाचा दूत आहे असं म्हणूनच जातात. अतुलित बलधामम हेमशैलाभदेह तनुजवन कुशानं ज्ञानी नाम करगण्यम सकल गुण निधानम वानराणाम विषम रघुपती प्रिय भक्तम वातजातम. मानसामध्ये प्रार्थना आहे. दुसरा जो आपले रामच्या हनुमान चालिसाचा जो दुसरा श्लोक आहे त्याच्यामध्ये म्हटलं, राम दूत, मी रामाचे दूत आहे. यथोक्तवादी दूतोस्य. दूताचं कार्य काय? मालकाने सांगितलंय तसं करायचं, आणि मालकाच्या भल्याचं असेल तर न सांगितलेलंही करायचं. मर्यादेत, त्याच्या बाहेर जायचं नाही. आणि ओळख कोण आहे? ही रामाचा दूत आहे. रामदूत मे मातुजाने, सत्य शपथ करून आले नाही. मी रामाची शपथ घेऊन सांगतो, मी त्याचा दूत आहे. आई, मी त्याचा दूत आहे, मी दुसरं कोणी नाही. हनुमंतांनी आपली ओळख कधी मी हनुमान आहे, मी बलवान आहे अशी ओळख करून दिली नाही. मी रामाचा दूत आहे, रामाचा सेवक आहे, राम माझे सर्वस्व. हे जे
अगर्वित्व आहे, गर्वरहितत्व आहे. ते सहज सोपं नाही. हनुमंतांचा पराक्रम केवढा आहे. हनुमंतांनी प्रभू रामचंद्रांवरती केवढी कृपा केली आहे याचं वर्णन स्वतः प्रभू रामचंद्रांनी केलंय. प्रभू रामचंद्र म्हणतात, हनुमंता तुझी माझ्यावर एवढी कृपा आहे की त्या प्रत्येक कृपेसाठी तुझं माझ्यावरती जे ऋण आहे त्या प्रत्येक ऋणासाठी मी माझे एक एक प्राण जरी देऊ केले तरी उरलेले जे उपकार आहेत त्यांच्यासाठी मी तुझा नित्य ऋणी राहीन. 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण 10 तुझे माझ्यावरती अनंत उपकार आहेत. एकैकस्योपकारार्थम प्राणान् दास्यामि ते कपे शेषस्येहोपकाराणां भवाम ऋणिनोऽयम्. मी नेहमीच तुझ्या ऋणात राहील. मग आता काय करता? काही नाही. तुला जायला सांगता येत नाही काय? ज्याच्याकडून कर्ज घेतलंय तो घरात येऊन बसला तर त्याला सांगता येतं का जा निघून म्हणून? कारण तो मीच पैसे दिले मला जायला सांगतो का? आता हनुमंतांना दूर कसं करणार? म्हणून हनुमंतांनी प्रार्थना केली, काय मला काही नको, मला तुम्ही हवे. आता हनुमंतांनी म्हटलं तुम्ही हवे नाही म्हणता येत नाही म्हणून काय, सीता राम आणि सीता मन बसिया, राम लखन सीता मन बसिया. राम लक्ष्मण सीते यांच्या तिघांच्याही सह जाऊन हनुमंतांच्या हृदयामध्ये राहिले. त्या हनुमंतांचं कौशल काय, महत्व काय किंवा त्यांच्या सर्व गुणांचं सार कुठे? 8व्या ठिकाणी आलं, प्रभू चरित्र सुनिवे तो रसले. एवढं सगळं केलंय, काय केलं नाही, सगळं केलं. हनुमंतांमुळे सीतामातेची प्राप्ती झाली. सीतामातेच्या म्हणजे कुठे आहे, काय आहे, कशी आहे, सर्व कळलं. दुरून बातमी कळली होती, संपातीने सांगितलं होतं अशा अशा ठिकाणी आहे, पण खरंच तिथे आहे की नाही, कशा अवस्थेत आहे, काय आहे, ही सगळी बातमी हनुमंतांमुळे विभीषण आणि प्रभू रामचंद्र यांची भेट झाली. हनुमंतांमुळे सुग्रीव आणि राम यांच्यामध्ये भेट झाली, त्यांच्यामध्ये अग्निसाक्ष करार झाला. हनुमंतांमुळे भरत अग्निकाष्ठ भक्षण करण्यापासून परावृत्त झाले, कारण भरतांनी सांगितलं होतं एकही दिवस थांबणार नाही. 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही आला नाही, दुसऱ्या दिवशीपर्यंत मी वाट पाहिन, पण आला नाही तर हा परत नाही राहिला सुद्धा मी चितेमध्ये प्रवेश करेन, अग्निप्रवेश करेन. आता जायला तर वेळ लागणार, मग आधी जाऊन कोण सांगेल? हनुमंतांना पुढे पाठवलं, मारुतीला पुढे पाठवलं. सर्व प्रकार हनुमंतांनी प्रभू रामचंद्रांची मदत केली. एवढं सगळं केल्यानंतर देखील हनुमंतांना काय वाटतं? काही नाही. प्रभू चरित्र सुनिवेत. माझं वर्णन नाही करायचं, कोणाचं? प्रभू रामचंद्रांचं वर्णन ऐकायची इच्छा. का? कारण चरित्र ऐकणं ही एक उत्तम साधन आहे. आपण चरित्र ऐकतो पण शिकत नाही, आणि एकदा ऐकून सोडून देतो, पण तसं चालत. प्रभू चरित्र सुनिवे तो रसिया, त्याच्यामध्ये रस असला पाहिजे. आणि रस असणं म्हणजे काय? जितक्या वेळेला ऐकू तितक्या वेळेला कमी, पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं, सारखं ऐकत राहावं हे वाटणं, हेच खरंय. चरित्राच्या श्रवणाने, चरित्राच्या चिंतनाने सर्व काही शक्य. कारण चरित्राचं चिंतनच आपल्याला चारित्र्यवान घडवत असत. एखाद्याचं चरित्र पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतरच आपल्याला कळतं की त्या प्रसंगामध्ये किंवा तत्सम प्रसंगामध्ये कसं वागावं आणि काय करावं. अन्य कोणत्या प्रकारे ते कळत नाही, समजत नाही.
हनुमंत कसे आहेत? प्रभू चरित्र सुनिवे कोरसिया. आणि त्यांच्या हातात काय आहे? हात वज्र ध्वजा विराजे, कांदे मूंज जने उसाजे. हातामध्ये वज्र आणि ध्वजा आहे, म्हणजे गदा आहे, आणि खांद्यावरती ध्वजा आहे. कोणती ध्वजा आहे? रामनामाची ध्वजा आहे. आणि कसं? प्रभू मुद्रिका मेली मुखमाही, जलधि लांघी गए अचरजमान. प्रभू मुद्रिका, प्रभू रामचंद्रांची मुद्रिका. आता आपण मुद्रिका म्हणजे अंगठी असं वर्णन करतो, पण त्याच्यातला जो भाव आहे ना, तो सहसा आपण पाहत नाही. म्हणजे कसं ते लक्षात घ्या. मुद्रिका म्हणजे मुद्रा असते, मुद्रांकित होणं म्हणजे काय? तो ठसा उमटतो, ऑफिशियल डॉक्युमेंट. त्याच्यासाठी पूर्वी ते ठसे असायचे. तो धातूचा जड एक असा उंच काठी असायची, त्याला खालती ते कोरलेलं असायचं. आणि मग करायचं तर काय करायचं, तर ती लाख वितळवायची, ती त्या पत्रावरती, त्या कागदावरती टाकायची, आणि त्याच्यावरती हे उमटवायचं, की त्याच्यावरती ती ठसा उमटायचा, ती मुद्रिका उमटायची, म्हणजे मुद्रांकित झालं. पण हे कार्यालयात ऑफिसमध्ये असेल तर ठीक आहे, बाकी ठिकाणी काय? तर ती जी मुद्रिका असायची ती त्या अंगठीमध्ये असायची, ती त्या अंगठीत असायची. आणि मग काय करायचं, ते सगळं केल्यानंतर ती अंगठी दाबली की ती मुद्रिका झाली, छापाला तो आता झालं, ऑफिशियल डॉक्युमेंट झालं. आता प्रभू रामचंद्रांनी आपली मुद्रिका म्हणजे अंगठी जी होती ती हनुमंतांना दिली. आणि जर का प्रभू रामचंद्रांची मुद्रिका असेल तर त्यावरती नाव कोणतं कोरलेलं असेल? राम. ती मुद्रिका खिशात नाही ठेवली. अर्थात खिसे नव्हतेच. खिसे तर धोत्राला खिसा कुठून असायचा? कन्वर्ट असेल, पण कन्वर्टीला लावलं तरी पडलं तर काय करतात? मग सगळ्यात उत्तम काय? प्रभू मुद्रिका मेली मुखमाही. पण ती मुद्रिका ठेवली म्हणजे काय केलं? राम नाम मुखात आहे. आणि कसं? नित्य आहे, पडून बाहेर गेलं नाही, हरवलं नाही. आणि जर का ज्याच्या मुखामध्ये नित्य राम नाम आहे, तो सहज समुद्र ओलांडून गेला. याच्यात आश्चर्य काय? अरे, निर्जीव दगडावरती नाव लिहिल्यानंतर जिकडे ते दगड तरले, त्या ठिकाणी जिवंत एक मनुष्य, एक जीव, हनुमंत स्वतः बलवान आहेत, ते सहज तरुण जातील. याच्यात आश्चर्य काय? पण हनुमंतांना विचारलं, हनुमंत म्हणतात, हे माझं बल नाही, हे सगळं बल आहे ते प्रभू रामचंद्रांचं. मी त्यांचा केवळ सेवक आहे, असे ते हनुमंत आहेत. पुढे मग फलश्रुतीमध्ये वर्णन आलं की सगळे देवता, सर्वजण तुमचं वर्णन करतात, तुमचं कौतुक करतात. तुम्ही राम दुआरे दुलारे, राम दुआरे तुम रखवारे, होत ना क्या बिन पैसा. तुम्ही रामाचे लाडके आहे. तुमचं नाव घेतलं की भूत पिशाच निकट नाही आवे, भूत पिशाच कोणीही जवळ येत नाही, कोणी तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. सर्व आमचे रोग आहेत, सगळ्या आमच्या पीडा आहेत, त्या नष्ट होतात. हे सगळं का? काय आहे? अत्याधुनिक भाषेमध्ये सांगायचं असेल तर फोनवरती साहेब भेटत नाही, आणि बाहेरच्या सेक्रेटरीला सांगून काही फोन करून फायदा होत नाही, कारण त्यावेळेला ते साहेब नेहमी मीटिंग मध्ये असतात. मग फोन कोणाला करायचा असतो? साहेबांच्या पीएला फोन करायचा असतो. इथे साहेबांचे पीए कोण आहेत? रामचंद्रांचे पीए कोण आहे? हनुमंत आहे. एकदा त्यांच्या कानावर आपला त्रास गेला की तो रामचंद्रांपर्यंत पोहोचलाच म्हणून समजा, वेळ लागणार नाही. आणि त्याच्याही पलीकडचं प्रभू रामचंद्रांना काळजी आहे, माझा भक्त ठीक आहे, माझा भक्त आहे, तो त्रास सहन करेल, पण माझ्या भक्ताच्या भक्ताला मी कसं दूर करू?
त्यामुळे ते करणारच आहे. त्यामुळे असे हनुमंत आहे. मग त्यांची प्रार्थना केल्यानंतर, त्यांची स्तुती केल्यानंतर आमचं कार्य होणार नाही कसं होईल? होणारच आहे. आणि पुढे वर्णन करताना म्हणतात की काय तुम्ही हनुमंतांची प्रार्थना करताना, स्तुती करताना गोस्वामी म्हणतायत, मारुतीराय मला माहितीये तुम्ही म्हणाल हे माझं नाही, असं नाही, सगळं 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 तुम्ही म्हणाल, रामाचं कौतुक कराल, हे सगळं कौतुक रामाचं आहे, सगळं बोल रामाचं आहे, पण मला माहितीये सबपर राम तपस्वी राजा, तपस्वी असणारे ते प्रभू रामचंद्र जे आहेत, तिनके काज सकल तुम साजन, त्यांचं कार्य तुम्ही सिद्ध केलंय हो. त्यांना सिद्ध करता येणं अशक्य होतं का? नाही, पण त्यांनी तुम्हाला हाताशी धरलं ना, साधन म्हणून तुम्हाला केलं ना प्रेरित. का? कारण ते तुम्ही आहात तसे म्हणून. संकेत काय? तसं आम्हाला घडव. हनुमंत आहेतच हो, पण मी त्या हनुमंतांची अशी स्तुती का करावी? आम्ही प्रभू रामचंद्रांकडे कार्यसिद्धीस जावं म्हणून प्रार्थना करावी, उत्तम आहे. पण त्याहून अत्युत्तम काय आहे? प्रभू रामचंद्रांनी म्हणावं, माझं एवढं एक काम कर. भक्तीची ती परमाकाष्ठा असेल. आपण मी रामाचा भक्त म्हणून ओळख करून देणं वेगळं, आणि रामाने हा माझा भक्त म्हणून ओळख करून देणं वेगळं. हनुमंतांच्या चरित्रातनं काय शिकायचंय? हा माझा भक्त आहे, याला हात लावू नका, नाही तर माझ्याशी गाठ आहे, हे होणं ते शिकलं पाहिजे. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे. हनुमंता काय राम रसायन तुमच्याकडे, रामरूपी जे रसायन आहे ते तुम्हाला प्राप्त, आम्हाला जगात शोधून मिळत नाही, पण कुठे ते माहिती ना तुमच्याकडे ना, म्हणून आम्ही तुमच्याकडे. तुम्ही ते आम्हाला द्याल, याच्यामध्ये काही आम्हाला शंका नाही. तुमची प्रार्थना केली की ते रघुरायांना, रामचंद्रांना प्राप्त होते, म्हणून आम्ही तुमची प्रार्थना करतो. आणि जो तुमची भक्ती करतो, प्रार्थना करतो, तो अंतकाळी प्रभू रामचंद्रांना प्राप्त होतो. अंतकाल रघुबरपुर जाई, जहा जन्म हरिभक्ती का, जिथे हरिभक्तीचा जन्म झालेला आहे. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हम बलबीरा. सर्व संकटांचा नाश होतो जे बलवीर, जे बलवान असणाऱ्या त्या हनुमंतांचं स्मरण करतात. समारोप करताना गोस्वामी म्हणताय, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाही. गुरुदेवांप्रमाणे, सद्गुरूंप्रमाणे तुम्ही आमच्यावरती कृपा करा. याच मग पुढे संख्याबळ सांगताना, पठणाचं संख्याबळ सांगताना म्हणाले की जो सतबार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई. जो 100 वेळेला याचा पाठ करतो, तो या संसार सागरातून तरुण जातो. जो ह्या हनुमान चालिसेचं पठण करतो, जो यह पढे हनुमान चालिसा, होय सिद्धी साखी गौरीसा, तो सर्व सिद्धीला लागी प्राप्त होतो. आणि साखी, साक्षी आहेत कोण आहेत? गौरीसा, गौरीश, शंकर स्वतः साक्षी आहे. असे ते अशा हनुमान चालिसेची स्तुती करत सगळ्यात शेवटी गोस्वामी म्हणतायत, तुलसी दास सदा हरिचेरा, जय नाथ हृदय महावीरा. चेहरा चेला, हरिचेरा, मी भगवंतांचा दास आहे, पण माझ्या हृदयामध्ये तुम्ही निवास करा. म्हणतात तुम्ही राहा का? माझ्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र येतील, पण इतर विषय आले तर निघून जातील. त्यापेक्षा काय, तुम्ही माझ्या हृदयात राहायला या. तुम्ही आलात की नासे रोग हरे सब पीरा, सगळे विकार निघून जातात. म्हणजे
तुम्ही माझ्या हृदयात राहायला आलात की माझ्या अंतःकरणातली मलिनता सगळे विकार निघून जातील, माझ्या अंतःकरणामध्ये विद्या येईल, माझ्या अंतःकरणामध्ये विद्वत्ता येईल, म्हणजे विद्यावान गुणी अतिचार होते. आपण त्यांचं पाहिलं, मला बुद्धी मिळेल, मला बल मिळेल, मला यश मिळेल, मला धैर्य मिळेल, मला विद्या मिळेल, माझ्या अंतःकरणातील मलिनता दूर होईल. तुम्ही माझ्या अंतःकरणात राहायला आल्यानंतर तुमच्या अंतःकरणात राहणारे राम, लक्ष्मण आणि सीता तेही माझ्या अंतःकरणात राहायला येतील आणि ते कधीच दूर जाणार नाही. माझ्या अंतःकरणामध्ये तुम्ही राहायला या, की मग मला सगळंच प्राप्त होईल, अशी प्रार्थना करत म्हणताय, पवन तनय संकट हरण, हे हनुमंता सगळ्या संकटांचं निवारण करणारे तुम्ही, मंगल मूर्ती, तुमची रूप मूर्ती अत्यंत मंगलमय, प्रत्यक्षात रूप वानराच आहे पण अत्यंत मंगलमय, अत्यंत सुंदर आहे. असे हनुमंता तुम्ही राम लखन सीता सहित, राम लक्ष्मण आणि सीतेसह हृदय बसहु सुरभू, माझ्या हृदयामध्ये निवास करा. अशी ही हनुमान चालिसेची प्रार्थना, जर चिंतन आपण संक्षेपाने केलं, प्रार्थना करत असताना हनुमंतांसमोर हीच प्रार्थना केली आहे की जे सर्व काही ज्या गुणांमुळे प्रभू रामचंद्र तुमच्या हृदयामध्ये राहत आहेत ते सर्व आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही आमच्या हृदयामध्ये निवास करा. जे जे काही हनुमंतांच्या चरित्राचा विचार करत असताना त्यांच्या ठिकाणी जे गुण दिसतात की ज्याच्यामुळे प्रभू रामचंद्र हनुमंतांच्या अंतःकरणात तिथे निवास करतात, ते सर्व गुण आपल्याही अंतःकरणात आले, आपल्यालाही प्राप्त झाले की प्रभू रामचंद्र आपल्या हृदयात येऊन राहतील, यात काही शंका घेण्याचं कारण नाही. ते सर्व गुण आपल्याला प्राप्त व्हावेत म्हणूनच ही हनुमान चालिसेची प्रार्थना आहे. त्याचं जे काही चिंतन झालं, त्यामध्ये जे काही उत्तम सांगितलं गेलं, तो सद्गुरूंचा प्रसाद आहे, ही गुरुकृपा आहे. सांगताना काही दोषास्पद राहिलं असेल किंवा काही चुकीचं सांगितलं गेलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, एवढं मानून उदार अंतःकरणाने क्षमा करा. आणि जे काही झालंय ते उत्तम झालंय, जे काही जसं काही झालं ते सद्गुरुचरणी भगवंतांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. कुंडली कवरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.